हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी न्यू स्टाईलची ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि अशा वेळेस कधी कधी आपल्यालाही सुचत नाही की कस्टमरला कुठली डिझाईन सांगावी. सो आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा फिनिशिंग चांगली येत नसेल तर आपला आजचा हा व्हिडिओ बघून या टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ब्लाउजला एका साईडला मोठा आणि एका साईडला छोटा काट आहे. तर छोटा काट आपण इथे घेतलेला आहे कमरेच्या साईडला. एवढंच नाही, त्याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं आपण टोटल 14 इंचाला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे शोल्डर 7 इंच, कारण हा आहे बोटनेक ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि बोटनेकला लागतं पूर्ण शोल्डर. 4 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे मुंडा सुद्धा घेतलेला आहे 7 इंचाचा. त्यानंतर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि इथून नेहमी टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपण गळ्याची मार्किंग जी आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवलेला आहे. आणि मग आता इथून आपण जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे त्याला मार्किंगला सुरुवात करूयात. सो बघा, वरून 3 इंच, त्यानंतर त्याच्या खाली 1 इंच अशी मार्किंग केली. आणि मधला जो काही शेप आहे तर तो तुम्हाला किती इंचाचा हवा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. मी इथे 7 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 4 इंच गळा रुंदीची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्या साईडनी. ठीक आहे, आता ही मार्किंग झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. कुठलाही बोटनेक गळा असला तरी सुद्धा त्याला वरचा एक गळा असतो आणि मध्ये एक शेप असतो. त्यामुळे मग सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने 2 बॉक्स तयार करून घ्यावे लागतात. आणि मग त्यानंतर जो काही आपला मेन गळा असेल त्याची आपण मार्किंग ही करत असतो. सो बघा, मग फायनली दोन्ही गळे तयार झालेले आहेत. म्हणजे 2 बॉक्स वरती मी गोल गळ्याची मार्किंग केलेली आहे आणि मध्ये जो काही शेप आहे त्याची मार्किंग करते. तर सगळ्यात आधी क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ केलेली आहे. जर तुम्हाला हा शेप अजून थोडा डीप हवा असेल तर मग त्यानुसार सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकतात. इथून मी गोलाकार शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे शंकू टाईप गळ्याचा शेप आहे आपला. आता वरचा जो काही गळा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, आता हा वरचा गळा आपला इथे कट झालेला आहे आणि जो काही मधला शेप आहे ना तर तो आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत. सो त्यामुळे मग मी आता इथे लगेच कटिंग केलेली नाहीये. तर ही मार्किंग आता आपण कॅनव्हास पेपरवर इथे करून घेऊयात. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ब्लाऊज डिझाईनसाठी जो काही कॅनव्हास पेपर वापरतो तर तो असतो पेपर कॅनव्हास. सो बघा, मग मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे आणि किती लागतो याचा अंदाज घ्यायचा. कडेने थोडंसं मार्जिन हे आपल्याला लागतच असतं. आणि बघा, मग मी डबल फोल्ड केलेला बरोबर ठेवला. फेंट मार्किंग दिसते तर ती इथे मी डार्क करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण हे कट करून घेऊयात, म्हणजे जेवढा कॅनव्हास पेपर लागेल ना तेवढा त्या अंदाजाने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. आणि ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ती दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फेंट दिसते तर ती सुद्धा आपण इथे डार्क करून घेऊयात, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपले शेप सेम यावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कडेने 1 इंच एवढा डिस्टन्स ठेवत आपण कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट इथे मी ठेवून घेतलेला आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे आपल्याला
म्हणजे स्टिच करताना हलायला नको. आणि सगळ्यात आधी वरच्या गळ्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर मग आपला गळ्याचा आकार बिघडू शकतो. त्यानंतर लगेचच अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत कमरेच्या साईडला आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजही पडत नाही. कमरेच्या साईडचं किंचितचं एक्स्ट्राचं कट केलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा, मग फायनली ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता वरच्या गळ्याला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. आता गळा रेडी झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. असंही संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावे यासाठी. सो फायनली इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आता कडेकडेने टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कटिंग करताना किंवा हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. आणि हे जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा असतो. आणि बघा, मग फायनली हा बॅक पार्ट सुद्धा आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला मधला जो काही शेप आहे तर तो तयार करायचा आहे, म्हणजे स्टिच करायचा आहे. आणि त्यासाठी कॅनव्हास पेपर तर आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आता या कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. तर ते जे काही अस्तर आहे तर ते मी आता ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर तुमच्याकडं जे काही थोडंफार अवेलेबल असेल तर ते यूज करू शकतात. जर का नसेल तर तुम्ही जॉईंट देऊन सुद्धा अस्तर यूज करू शकता. सो बघा, मग कडेने थोडंसं मार्जिन ठेवत मी इथे हे अस्तर कट करून घेतलेलं आहे, म्हणजे पाव इंच एवढंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, खूप काही एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही आहे. त्यानंतर अस्तर ठेवायचं, त्यावर ठेवायचं कॅनव्हास पेपर आणि सिंपल अशी कडेकडेने एक टीप मारून घ्यायची, जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि आपलं अस्तर एकमेकाला जॉईंट होईल. ठीक आहे, आता हे जॉईंट झाल्यानंतर या जे काही अस्तर आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल. आणि हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो कॅनव्हास पेपरवर या पद्धतीने फोल्ड करत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होतो, जेणेकरून ब्लाऊज कितीही यूज केला किंवा कितीही काही झालं तरी सुद्धा किंवा धुतलेला वगैरे ओला झाल्यावर वगैरे तो गळा व्यवस्थित सेट राहतो आणि कॅनव्हास पेपर वगैरे खराब होण्याचे चान्सेस कमी राहतात. सो त्यामुळे मग आठवणीने ह्या पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं असतं. ठीक आहे, सो फायनली आपल्या इथे हा कॅनव्हास पेपरचा जो काही शेप आहे तर तो रेडी झालेला आहे. आता तो आपल्याला बरोबर याच्या मध्यभागी लावायचा आहे. सो सेंटर पॉईंटची मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर बरोबर तो सेंटर पॉईंट आणि हा कॅनव्हास पेपरचा सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे आणि मग जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना ती अजिबात पुढे मागे व्हायला नको. जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप आली पाहिजे. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार येणार आहे. ठीक आहे, सो परफेक्ट अशी आपण तंतोतंत इथे टीप मारून घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत छोटा कट मारलेला आहे आणि कडेकडेने मार्जिन ठेवत आपण आता हे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. म्हणजे मधलं जे काही एक्स्ट्रा होतं ना, आपला कॅनव्हास पेपर, त्याचं अस्तर, त्याचबरोबर बॅक पार्टचं मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्ही
म्हणजे टोटली 4 पदरी आपण इथे मधला पार्ट कट केला. त्यानंतर ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही कॅनव्हास पेपरचा पार्ट आहे तर तो आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा गळ्याचा जो काही शेप आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसा परफेक्ट यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि मग बघा कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर अगदी व्यवस्थित आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि मग त्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली किती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा मधला शेप इथे रेडी सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. सो आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आता आपल्याला पुढची डिझाईनची मार्किंग कटिंग करायची आहे. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर सुद्धा लागणार आहे, कारण मध्ये आता आपल्याला छोटे छोटे गोलाकार पॅचेस तयार करायचे आहेत. सो बघा मग मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, तर तो डबल फोल्ड करायचा, या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे बघा. आणि मग अंदाजे आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर इथून गोलाकार शेप द्यायचा आहे खालच्या साईडला, कारण इथे गोलाकार शेपमध्ये आपल्याला 2 टोटल पॅचेस करायचे आहेत. आणि तो जो काही पॅच आहे तर तो साधारणतः आपण 1 इंचाच्या डिस्टन्समध्ये नक्कीच बनवू शकतो. तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण फेंट दिसत होती तर ती डार्क केली आणि हा गोलाकार शेप सुद्धा थोडा जास्त राऊंड केलेला आहे, कारण की तो जरा वरच्या साईडला होता. आणि आता हा जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे त्याच्या दोन्ही कडेने आपल्याला मार्जिन लागणार आहे. सो त्यामुळे मग मी मार्जिन ठेवत हा कॅनव्हास पेपर इथे कट केला. खाली वरती पाव इंच आणि साईडला 1-1 इंच एवढा ठेवला किंवा अर्धा इंच ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. मार्जिनसाठी आपल्याला तेवढं लागणारच आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता तीच मार्किंग पुन्हा आपल्याला करायची आहे, फक्त आपल्याला थोडा जास्त गोलाकार शेप लागणार आहे, कारण की तो एका खाली एक लेवलमध्ये लावायचा आहे. सो त्यामुळे मग त्याचाच अंदाजे आपण अजून एक मार्किंग इथे करून घेतलेली आहे बघा. ठीक आहे. आणि मार्जिनसाठी सुद्धा एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती डार्क करायची. बरोबर बंद बाजूच्या साईडनी मार्किंग करायची आहे. बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की आपण ओपन साईडनी मार्किंग करतो आणि मग आपली मार्किंग कटिंग वगैरे सगळं चुकू शकतं. सो अशा पद्धतीने फायनली दोन्ही पण आपण कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतलेले आहे. आता त्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हीही लागणार आहे. सो कटिंग करताना गळ्याचे मधले जे काही अस्तरचे पार्ट वगैरे होते आणि मेन फॅब्रिकचे सुद्धा, तर ते आपण इथे नक्कीच यूज करू शकतो. सो बघा मग इथे सगळ्यात आधी मी ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक, त्यानंतर त्यावर ठेवलेलं आहे अस्तर आणि मग त्यावर ठेवलेला आहे कॅनव्हास पेपर. ठीक आहे. सेम ह्या स्टेपने ठेवायचं आहे दुसऱ्या साईडचं सुद्धा. आता सगळ्यात आधी काय करायचं, जो काही कॅनव्हास पेपरवर आपल्याला वरच्या साईडची गोलाकार मार्किंग दिसते अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लेवलमध्ये म्हणण्यापेक्षा अगदी तंतोतंत जी काही मार्किंग केलेली आहे त्यावरच टीप मारायची, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप येणार आहे. त्यानंतर जो काही खालच्या साईडचा गोलाकार शेप होता तिथे सुद्धा आपण टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं संपूर्ण म्हणजे मेन फॅब्रिक असो, किंचितचं कॅनव्हास पेपर, अस्तर हे सगळं कट करून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसरा जो काही गोलाकार शेप आहे तोही रेडी करून घेऊयात. आणि सेम मी मगाशी सांगितलं ना, सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर अस्तर आणि मग कॅनव्हास पेपर. या स्टेपने ठेवल्याने काय होतं की कॅनव्हास पेपर अगदी बरोबर मेन फॅब्रिक आणि आपल्या अस्तरच्या मध्ये जातो आणि मग फिनिशिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे सुद्धा दोन्ही पण जे काही गोलाकार शेप आहे ना त्यावर आपल्याला खरं तर टीप मारून घ्यायची आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी टीप मारली. त्यानंतर एक्स्ट्राचं संपूर्णच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची पुढची स्टेप आहे ती म्हणजे ह्या गोलाकार शेपला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे अगदी आठवणीने, कारण जर का कट्स मारले नाही तर हे जे काही छोटे छोटे पॅचेस आहेत ना, खरं तर हे आपण सरळ करणार आहोत आणि सरळ केल्यानंतर मग ते व्यवस्थित फोल्ड होत नाही. आपल्याला जसा प्रॉपर परफेक्ट गोलाकार शेप हवा आहे तसा तो येत नाही खरं तर. त्यामुळेच अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि त्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने आपल्याला स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचं आहे. खरं तर तुम्ही इथे एखादी दुसरी कुठली पण शार्प वस्तू यूज करू शकतात हे सरळ करण्यासाठी, बट इथे मी मशीन सोबत जे स्क्रूड्रायव्हर मिळतं तेच घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा त्याचा यूज करू शकतात. त्याचे बरेचसे खरं तर बघायला गेलं तर बरेच यूज असतात. फिटिंगला वगैरे काही लागलं तर करतोच, पण स्टिचिंग करताना सुद्धा छोटे मोठे पार्ट्स तयार करण्यासाठी आपण ते यूज करतो.
सो बघा मग फायनली हे दोन्ही पण पार्ट सरळ केल्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला हा गोलाकार शेपची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, फक्त डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण जर तुम्ही डिझाईन कितीही सुंदर बनवली पण जर त्याला फिनिशिंग नसेल तर मग काहीच अर्थ नसतो त्या बनवण्याला. पण डिझाईन कितीही सिंपल असली आणि प्रॉपर फिनिशिंगचा असेल तर ब्लाऊज नक्कीच सुंदर असा उठून दिसतो. त्यामुळे कुठलीही डिझाईन असो किंवा साधा ब्लाऊज असो, पण फिनिशिंगचा विचार मनात ठेवूनच आपल्याला स्टिच करायचं. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये खरं तर मी तुमच्यासोबत कुठलीही डिझाईन असो, साधा ब्लाऊज असो, साधी स्टिचिंग कटिंग काहीही असो, फिनिशिंगसाठीच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करतच असते. आणि फायनली आपले हे दोन्ही पण गोलाकार छोटे छोटे पॅचेस तयार झालेले आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. खरं तर आज आपण इथे हँगिंगची लेस यूज करणार आहोत आणि ती लेस कुठून कुठपर्यंत लावायची, त्यासाठी आता सगळ्यात आधी हे गोलाकार शेप कसे सेट होत आहे तर ते आपण सेट करून बघूयात आणि चॉकच्या साहाय्याने मार्किंगही करून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला हँगिंगची लेस लावणं सोपं जाईल. सो बघा एक गोलाकार शेप तिथे आणि एक गोलाकार शेप इथे अशा पद्धतीने आपल्याला सेट करायचं आहे. थोडं खाली थोडं वर असं तुम्ही तुमच्या चॉईसनुसार थोडंसं मॅनेज करू शकतात. चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायची आहे बघा कडेने, ठीक आहे. आणि कुठे जॉईन करायचं आहे तिथेही केली म्हणजे ते गोलाकार शेप तिरके वगैरे लागायला नको खरं तर यासाठी. आता हे मार्किंग केल्यानंतर मी इथे पायपिंगवाली हँगिंगची लेस घेते. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार दुसरी वेगळी पण हँगिंगची लेस इथे यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता महत्त्वाचं म्हणजे हँगिंगची लेस लावताना अगदी सावकाश काळजीपूर्वक हँगिंग्स त्यातले मोती वगैरे काहीही फुटणार नाही याची काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगल फूट आपल्याला इथे यूज करायचं आहे. आणि जिथे मार्किंग केली होती बरोबर तिथूनच लावायला सुरुवात करायची आहे, एक्स्ट्राचं घ्यायची गरज नाहीये. कारण जिथे मार्जिन आहे तिथे शिलाईच्या खाली आपल्याला जॉईन करताना हे पायपिंग यायला नको, त्यामुळे मग खरं तर आपण आधीच इथे मार्किंग केली होती. जर तुम्ही सिंपल एखादी लेस लावत असाल तर मग लेसचा काही प्रॉब्लेम येत नाही, पण पायपिंग मोती वगैरे जर का सुईच्या खाली आले तर सुई तुटण्याचे चान्सेस असतात आणि मग आपली कामं वाढतात. सो तसं होऊ नये त्यासाठी मग जिथून आपली टीप आहे प्रॉपर असं मार्किंग केलेली तर त्याच्या अलीकडे पलीकडे बरोबर त्या मध्यभागीच आपल्याला लावायची आहे. अजिबात काहीही एक्स्ट्रा घेण्याची गरज नाहीये. आणि बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपण ही हँगिंगची लेस इथे लावून घेतलेली आहे. आता हे तयार झालेले छोटे छोटे पॅचेस आपण इथे बॅक पार्टला लावून घेऊयात. सर्वात आधी आता आपल्याला जो काही वरचा छोटासा पॅच आहे तर तो इथे अटॅच करायचा आहे. लक्षात राहू द्या हे पॅचेस लावताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपली डिझाईन ब्लाऊज काहीच खराब व्हायला नको. त्याचबरोबर आपण इथे आधीच म्हणजे हँगिंगची लेस लावण्याच्या आधी एक मार्किंग केली होती, बरोबर त्याच मार्किंगवर आपले हे पॅचेस लागले गेले पाहिजे आणि याची सुद्धा आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित असं आपण हे डबल टिप मारून लॉक केलेलं आहे. आता एक लावून झाल्यानंतर बरोबर दुसरं सुद्धा दुसऱ्या लेवलमध्ये आपण इथे लावून घेऊयात. आणि इथे सुद्धा लावताना ना अगदी व्यवस्थित सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचंच आहे. खरं तर ही स्टेप इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तिथून शिलाई आपली निघत नाही, ठीक आहे. आणि जी आपण चॉकच्या साहाय्याने मार्किंग केली होती बरोबर त्यावरच आपली टीप येईल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली दोन्ही पण पॅचेस अगदी प्रॉपर परफेक्ट अशा आपण इथे जोडून घेतलेले आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप परफेक्ट आलेली आहे. यानंतर पुढची महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला खरं तर इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. कारण टक्स जर व्यवस्थित नसेल तर फिनिशिंग फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्याच आधी आपण इथे एक गळ्याला लेसही लावून घेऊयात. खरं तर ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता, बारीक ब्रॉड कशीही, पण मी बऱ्यापैकी ब्रॉड इथे घेतलेली आहे. जी काही काठाला वगैरे मॅच होत होती ना त्याच कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडीशी लेस घेतलेली आहे. वेगळी युनिक थोडीशी लेस आहे आणि नक्कीच ह्या लेसमुळे आपली ही डिझाईन अजूनच सुंदर अशी उठून दिसेल. तुम्ही ब्रॉड बारीक मी म्हटल्याप्रमाणे कशीही लावू शकतात. महत्त्वाचा पॉईंट हा आहे की लेस कशीही असो पण त्याच्या दोन्ही साईडनी टीप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे खरं तर 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. सो बघा मग वरच्या गळ्याला ती लेस लावलेली आहे. आता तीच लेस आपल्याला मधल्या शेपला सुद्धा लावून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित तंतोतंत गळ्याला लावायची आहे. जर तुम्हाला थोडाफार डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तर तुम्ही नक्कीच
लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. बट इथे मी अगदी व्यवस्थित लावते. कॉर्नरवर ती लेस प्रॉपर अशी फोल्ड करूनच लावायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडायला नको. कारण बऱ्याचदा असं होतं की लेस लावण्याच्या आधी ब्लाऊजचा शेप खूप सुंदर असतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे आपल्या ब्लाऊजचा जो काही आकार असतो तर तो बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित, सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर इथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित इथे कॉर्नरला सुद्धा आपल्याला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून तिथून लेसचे धागे वगैरे निघायला नको, लेस निघायला सुरुवात व्हायला नको. आणि लेसचे धागे निघायला जर सुरुवात झाली तर मग ऑब्वियस आहे की लेसही खराब होईल. सो त्यामुळे व्यवस्थित शेप मेंटेन ठेवत फोल्ड करायचा आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ह्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप द्यायची आहे. मी आत्ताच सांगितलं, लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावूनच घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे बघितल्यावर लक्षात येते किती छान प्रॉपर पद्धतीने आपण खरं तर इथे ही लेस लावून घेतलेली आहे. जर तुम्हाला कमरेच्या साईडला लावायची असेल तरी सुद्धा लावू शकतात, बट इथे काट आलेला आहे त्यामुळे खरं तर लेस लावण्याची गरज नाहीये. आता महत्वाची स्टेप आहे, मी मगाशीच बोलली की इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. कारण टक्स योग्य पद्धतीने टाकलेले असतील तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो, तो वरती तरंगत नाही कमरेच्या साईडला. कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात की कमरेच्या साईडला तरंगतो. सो या पद्धतीने टक्स टाकले ते नक्कीच तरंगणार नाही. तर बघा, टक्सला काय करायचं, सेंटर पासून आपल्याला 5-5.5 इंचाला मार्किंग करायची. त्यानंतर 4 इंचाच्या उभ्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराबही होत नाही आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज नक्कीच छान बसतो. एक साईडचा टक्स टाकला गेला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकायचा. आणि व्हिडिओत तुम्ही बघितलंच आहे की दोन्ही टक्सला मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट अशा टक्स टाकून झाले आणि आपला हा बॅक पार्टही तयार झाला. तर जवळून लुक दाखवते म्हणजे नक्कीच तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण बोटनेक मध्ये खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. खरं तर ब्लाऊज डिझाईन बघितल्यावरच लक्षात येते किती सुंदर अशी तयार झालेली आहे. फिनिशिंग सुद्धा खूप परफेक्ट अशी आलेली आहे. आणि या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला असंही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल यासाठी. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. कस्टमरला सुद्धा या छानशा नवीन डिझाईनची आयडिया नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूपच उठून दिसणार आहे. सो मग तुम्ही बोटनेक मधली ही लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन नक्की ट्राय करा. कारण असंही आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बोटनेक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन कशा बनवाव्या ह्या सुचत नाही. तर ही छानशी नवीन डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आय होप सो तुम्हाला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. ठीक आहे. सो बघा मग खरं तर फायनली आज मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.